अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आपण दीप अमावस्या म्हणजेच आषाढी अमावस्या कशी साजरी करायची, दीपपूजन कसे करावे, साध्या सोप्या पद्धतीने पूजा कशी करायची हे पाहणार आहोत. पूजा करताना काय करायचे असते, नैवेद्य आरती कशा पद्धतीने दाखवायची, दिवे कशाचे किती बनवायचे, मुलांचे औक्षण कधी कसे करायचे आणि दीपपूजन कधी करायचं याविषयी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आषाढ महिन्याचा शेवटचा दिवस म्हटलं की त्याला आपण म्हणतो दीप अमावस्या आणि दीपपूजन किंवा आषाढी अमावस्या या नावाने देखील हा दिवस ओळखला जातो. दीपपूजनाबद्दल संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. श्रावण महिना सुरू होत असल्यामुळे दिव्यांची पूजा करून श्रावण महिन्या स्वागत केले जाते. दीप अमावस्येच्या दिवशी घरातील सर्व दिवे स्वच्छ करून त्यांची स्वच्छ धुवून पूजा केली जाते. असे म्हणतात, दिव्यांच्या प्रकाशामुळे घरातील अंधकार आणि नकारात्मकता नाहीशी होते आणि समृद्धी, सुख, शांती, सकारात्मक ऊर्जा घरात तयार होते. घरात लक्ष्मीचा अखंड वास होतो आणि घराची भरभराटी होते. 2026 मध्ये म्हणजे 12 ऑगस्ट बुधवारी या दिवशी दीप अमावस्या ही आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणून साजरी केली जाते. या दिवशी अमावस्येला काही ठिकाणी गटारी अमावस्या म्हणून देखील ओळखले जाते, परंतु ही अमावस्या गटारी अमावस्या नसून ती गतहरी अमावस्या आहे. या दिवशी बहुतेक ठिकाणी नॉनव्हेज केले जाते, कारण श्रावण सुरू होणार आहे आणि म्हणून या दिवशी बऱ्याच घरामध्ये नॉनव्हेज खाल्ले जाते. परंतु या दिवशी चुकूनही मांसाहार करू नये. या दिवशी घरातील देवांची पूजा करावी, घराची साफसफाई स्वच्छता करावी, घरातील सर्व दिव्यांची घासून पुसून पूजा केली जाते आणि अमावस्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे, घर स्वच्छ करायचं, देवघर स्वच्छ आपल्या व्यवस्थितपणे पुसून वगैरे आपल्याला घ्यायचं आहे. आणि या दिवशी श्रावण महिन्याच्या दुसऱ्या दिवसापासून सुरुवात होत असते आणि श्रावण महिन्यात आपण व्रत वैकल्य पारायण करत असतो. या दिवशी आपल्याला उंबऱ्यावरती हळदीचे लेपन करायचं आहे. तुमच्या घरात जी पण काही दिवे असतील त्या दिव्यांची पूजा करायची आहे. अगदी छोट्यातील छोटा दिवा असू द्या किंवा मोठ्यातील मोठे दिवे असू द्या, सर्व दिवे तुम्हाला काढून स्वच्छ घासून घ्यायचे आहेत. जे दिवे तुम्ही वापरत नाही ते दिवे देखील तुम्हाला या दिवशी काढून स्वच्छ घासून घ्यायचं आहे, स्वच्छ पुसून. आणि या दिवशी आपल्याला पूजा करायची आहे. आता ही पूजा तुम्ही सकाळी तुमची देवपूजा झाल्यावर करायची. ज्यांना ही पूजा सकाळी करायची शक्य नाही त्यांनी संध्याकाळी प्रदोष काळामध्ये ही पूजा केली तरीही चालेल. पूजा करताना आपलं देवघर जिथे असेल त्यांच्या बाजूला तुम्हाला ही पूजा मांडायची आहे. जिथे पूजा मांडायची आहे ती जागा स्वच्छ पुसून घ्यायची. थोडंसं गोमूत्र शिंपडायचं, त्यावरती चौरंग किंवा पाट ठेवायचा आहे. स्वच्छ कपडा अंथरून त्यावरती तुम्हाला तांदळाची रास ठेवायची आहे आणि त्यावर तुम्हाला दिवे ठेवायचे आहेत. जेवढे दिवे तुमच्याकडे असतील तेवढे दिवे स्वच्छ करून तुम्हाला तांदळाची रास ठेवून त्यावर दिवा ठेवायचा आहे. तांदूळ घेताना तो नेहमी अखंड असावा. तो तांदूळ कुठेही तुटलेला, फुटलेला, खराब झालेला असा अजिबात नको. जितके तुमच्याकडे दिवे असतील, समई असू द्या, नंदादीप असू द्या, निरंजन असू द्या, तुम्हाला सर्व दिवे स्वच्छ घासून घ्यायचे आहेत. तांदळाची रास ठेवल्यानंतर त्यावर दिवा ठेवायचा आहे. दिव्यांना हळदी कुंकू लावून दिव्याची पूजा करायची आहे. त्यानंतर या दिव्यामध्ये तुम्हाला तेलवात घालायचे आहे. वात तुम्हाला जोडवात घालायचे आहे. तुम्हाला 2 दिव्यामध्ये जोडवात घालून तेल घालायचं आहे. जर का निरंजन असेल तर निरंजनामध्ये तुम्हाला तुपाची वात घालायची आहे किंवा
दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. सर्व दिवे प्रज्वलित करायचे आहेत. दिवे प्रज्वलित केल्यानंतर प्रत्येक दिव्याला हळदी कुंकू अक्षता फुले अर्पण करायचे आहेत. दिव्याला धूपदीप अगरबत्तीने ओवाळून ही पूजा तुम्हाला जर का सकाळी करणं शक्य नसेल तर तुम्ही संध्याकाळी केली तरीही चालेल. सकाळी पूजा केल्यानंतर संपूर्ण दिवसभर दिवे तुम्हाला तिथेच ठेवायचे आहेत. तेल आपल्याला त्या दिव्यामध्ये घालायचं आहे. थोडंसं जास्तच टाकायचं आहे. दिव्याची पूजा केल्यावर पूजा केलेल्या आपल्या दिव्यांना नैवेद्य दाखवायचा आहे. काही ठिकाणी लाह्याचा नैवेद्य दाखवतात, काही ठिकाणी नुसता दुधाचा दाखवतात. तुम्ही एका छोट्या पेल्यामध्ये पाणी ठेवा, वाटीत साखर, दूध नैवेद्य दाखवा किंवा लाह्याचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता. पूजा अगदी साध्या सोप्या पद्धतीने करायची आहे. आपण आपल्या पारंपरिक पद्धतीने आपल्या घरात जशी पूजा करतात त्या पद्धतीने ही पूजा करू शकता. बऱ्याच ठिकाणी अजूनही दीप अमावस्येच्या दिवशी दिव्यांचे पूजन केलं जात नाही. आपण या दिवशी मांसाहार न करता आवर्जून दीप अमावस्या साजरी करायची आहे. त्यानंतर सकाळी पूजा केल्यानंतर पुन्हा एकदा संध्याकाळी आपल्याला या सर्व दिव्यांना हळदी कुंकू लावून पुन्हा दिव्यांची पूजा करायची आहे. तुम्हाला जर का पूजा करताना दिव्यांचा मंत्र येत असेल तर आपल्याला दिव्यांचा मंत्र म्हणायचा आहे. त्याचप्रमाणे काही ठिकाणी गणपती बाप्पांची पूजा करून मग या पूजेची सुरुवात केली जाते. सगळ्यात आधी तुम्ही गणपती बाप्पांची पूजा करून 2 नागवेलीचे विड्याची पानं ठेवून त्यावर गणपती बाप्पांची मूर्ती किंवा सुपारी मांडून गणपती बाप्पांची पूजा करून मग ही पूजा करू शकता. त्यानंतर आपल्याला या पूजेला कणकेचे 2 किंवा 5, 7 दिवे बनवून ओवाळून घ्यायचे असतात. कणकेचे दिवे कसे बनवायचे? गव्हाच्या पिठामध्ये हळद टाकून मीठ न घालता तुम्हाला हे 2 किंवा 5, 7 दिवे बनवायचे आहेत. यामध्ये तुपाची वात घालायची आहे. यावेळेस आपण देवांना ओवाळतो त्यावेळी आपल्याला तुपाच्या वातीने आपल्याला कुठलीही पूजा किंवा या दिव्यांना ओवाळायचं आहे. तर तुम्ही बघा, काही ठिकाणी गोड दिवे बनवतात, पिठामध्ये गुळाचे पाणी घालून त्याचे दिवे बनवतात किंवा तुम्ही नुसती हळद घालून मीठ न घालता दिवे बनवू शकता. त्यानंतर हे दिवे तुम्हाला दुसऱ्या दिवशी गाईला खाऊ घालू शकतात किंवा याचा गोळा करून एखाद्या झाडाखाली ठेवू शकतात, जेणेकरून पशुपक्षी कावळे येऊन ते काढून वात जे आहे ते तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. आपल्याला दुसऱ्या दिवशी सकाळी हे दिवे उचलायचे आहे. संपूर्ण पूजा दुसऱ्या दिवशीच उचलायची. दिव्याची कहाणी तुम्हाला वाचता आली तर आवर्जून तुम्ही दिव्याची कहाणी वाचायची. दिव्यांची आरती तुम्हाला करायची आहे. तुम्हाला दिव्यांची आरती जी आहे तर ती गुगलवरती मिळून जाईल, तिथून तुम्ही म्हणू शकता. सकाळ संध्याकाळ शक्य असेल तर आरती करायची आहे. त्यानंतर आपल्याला संध्याकाळी घरातील मुलांना ओवाळायचं आहे. मग कशा पद्धतीने पहा, आपल्या घरातील मुले हा आपल्या वंशाचा दिवा असतो. त्यामुळे मुलांना, मग मुलगीही असू द्या मुलगा असू द्या, दोघांनाही तुम्हाला संध्याकाळी पाटावर बसून आपल्या पूर्व पश्चिम दिशेला तोंड करून मुलांना ओवाळायचं आहे. आता मुलांना ओवाळण्यासाठी आपल्याला हे तुपाचे दिवे वापरायचे आहेत. तर वापरायचे नाहीत तर आपल्याला तेलाचा दिवा बनवायचा. तुम्ही कणकेचे 2 दिवे घ्या, त्यामध्ये लांब वात घाला, तेल वापरा आणि त्या दिव्यांनी आपल्या घरात जेवढे मुलं मुली असतील त्यांना आपल्याला ओवाळायचं आहे. कारण या दिवशी मुलांना औक्षण करण्याला देखील महत्त्व आहे. या पद्धतीने आपल्याला अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला दिव्यांची पूजा करायची आहे. याचप्रमाणे या दिवशी पितरांच्या पूजेला देखील महत्त्व आहे. आपल्या घरात पितृदोष लागू नये, पितरांची कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त व्हावा म्हणून या दिवशी आपला एक दिवा बनवायचा आहे. तुम्ही 1 मुखी किंवा 4 मुखी दिवा बनवलं तरीही चालेल. या दिव्यामध्ये लांब वात घालायची आहे, जोड वात घालायची आहे आणि तिळाचं किंवा मोहरीचं तेल घालायचं आहे. हा दिवा आपल्याला घरामध्ये दक्षिण दिशेची जी भिंत असते तिथं तुम्हाला त्याची ज्योत करून हा दिवा तुम्हाला
ठेवायचा आहे आणि पितरांचे स्मरण करायचं आहे. या दिव्यामध्ये थोडेसे तुम्हाला काळे तीळ देखील घालायचे आहेत आणि तुम्हाला तुमच्या पूर्वजांचे स्मरण करायचं. नंतर हा दिवा तुम्ही उचलून एखाद्या झाडाखाली विझल्यानंतर ठेवू शकतात किंवा निर्माल्यामध्ये टाकून दिला तरीही चालेल. अशा पद्धतीने आपल्याला हे जे दीपपूजन आहे तर ते करायचं आहे. अगदी साध्या सोप्या पद्धतीने दीपपूजन आपल्याला करायचं आहे. जर तुम्ही अशा पद्धतीने दीपपूजन केलं तर नक्कीच आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेमध्ये वाढ होईल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.